नमस्कार मित्रांनो, मी आहे रोहित कडू. आज आम्ही चाललोय नारायणपूरला दत्त मंदिरात व आम्ही कात्रच्या नवीन बोगद्यापाशी पोहोचलो नाही तर पावसाची सुरुवात झालेली आहे. आतमध्ये आल्यावर जरा बरं वाटलं, पाऊस जरा नाही आहे त्याच्यामुळं. आणि बाहेर येताच परत पाऊस सुरू झाला. आम्हाला वाटलं पाऊस जाईल, पण पाऊस काय जाण्याचे नाव घेत नव्हता. आणि गौरव भाऊ गाडी चालवतो त्याच्यामुळे तो फुल भिजलेला आहे, त्याच्यामुळे मी त्याच्यामुळे भिजलो नाही. व आपण पाहू शकता की अजून लावणी चालू आहे. आणि आम्ही या सगळ्याचा आनंद घेत आता नारायणपूरच्या जवळ आलेलो आहे. आत्ता आम्ही नारायणपूरला पोहोचलेलो आहे. दत्त मंदिर समोर दिसत आहे. आणि गर्दी असल्यामुळं गाडी आम्हाला जरा लांबच लावावी लागली. व आम्ही आतमध्ये गेल्याबरोबर चप्पल साईडला काढल्या आणि आम्हाला माहिती सापडल्या पाहिजेत परत, त्यासाठी व्यवस्थित काढून ठेवल्या. आणि तिथं गेल्यावर समजलं की आरतीचा टाईम चालू होता, त्याच्यामुळे आम्हाला जरा बाहेर थांबावं लागलं. त्याच्यामध्ये नेमका आज म्हणजे गुरुवारच होता. आणि आता आरतीला सुरुवात झालेली आहे. आरती संपेपर्यंत आम्ही भिजलेलो, सगळं थंडी विंडी वाजायची पळून गेली होती. आरती संपल्या आम्ही लगेच लाईनीला लागलो आणि दर्शन झाले आमच्या. आणि मी लगेच तिथून साईडच्या मंदिरातनं आलो व महाकाळेश्वराच्या मंदिरात येऊन सुद्धा दर्शन घेतले. इथं गर्दी नसल्यामुळे लगेच झाले. आणि इथले दर्शन घेऊन आम्ही परत साईडच्या दुसऱ्या एका मंदिरात निघालो. व आम्ही ह्या मंदिरात आलो तर काय पाऊस काय जायचं नाव घेत नव्हता. व तुम्ही पाहू शकता की अशा प्रकारे इथं आम्ही आल्यानंतर इथं सुद्धा नंदीची एक मूर्ती बाहेर आहे. आतमध्ये प्रवेश केल्यानंतर मंदिराचे एकदम सुंदर कोरीव काम झालेलं आपण पाहू शकतो इथं. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब आणि शेअर करा, लाईक करा, कमेंट करा.